ठिकाणी आलेलो आहे, आता आमचा अंगीकार कर, अशा प्रकारे आमचं मनोरथ पूर्ण कर. राजा भगवान परीक्षित म्हणतात भगवान श्रीकृष्ण, आणि अशा ठिकाणी त्या गोपिकांना सांगतायत. मग गोपींचं ते करुणामय आणि भाषण ऐकल्याच्या नंतर कृष्णाला दया आली, आणि मग त्या कृष्णाने काय केलं, योगमायेनं अनेक रूप धारण केले, अनेक रूप धारण केले भगवान कृष्ण. आणि ऐका एक एक कृष्ण अशा प्रकारचं प्रयत्न आणि त्या ठिकाणी रास क्रीडा केली. ऐका, कारण ही रास क्रीडा त्या ठिकाणी ते करतायत. पण ही क्रीडा होण्याच्या अगोदरच त्यांना अभिमान झाला. कशाला? की तिच्याजवळ कृष्ण दिसायचा, तो तिच्याजवळ दिसायचा, शेजारच्या जवळ दिसायचा, तिचं नाही दिसायचा, तिच्याजवळ तर दिसायचा. म्हणजे त्याच्यामुळे त्यांना आता या ओळ्यामध्ये आपल्याजवळ कोण आहे, कारण ते देवाची करणी होती. सर्वांच्या जवळ दिसला तर काही वाटलं नसतं, पण देवानं असं केलं की एवढ्या त्या उभ्या, पण त्यांच्यामध्ये जिच्या जवळ उभा तिलाच दिसायचा, बाकी त्यांच्याजवळ त्या सिंगल दिसायच्या. त्यांना अहंकार झाला की एवढ्यामध्ये मीच श्रेष्ठ, आणि हा श्रेष्ठत्वाचा अहंकार नष्ट होण्याकरता भगवान कृष्ण या वाळवंटामध्ये अकस्मात गुप्त झाले. गुप्त होता बरोबर आता गोपी सैरावया धावू लागल्या, वाटे वृक्षाधिकांना त्या म्हणू लागल्या. आता प्रत्येकीचं तसंच झालं, प्रत्येकीचं तसं झालं ना, कारण कोणाजवळ दिसला नाही तो. आता तर होता, गेला, आता होता, पुढे गेला. अशा प्रकारे मग त्या सर्व गोपिका त्या ठिकाणी सैरावया धावताना म्हणतायत, माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा, हे सांगा, माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा, हे सांगा, माझा कृष्ण देखीला काय कोणीतरी सांगा, हे सांगा. कसा होता बाई तुझा कृष्ण? वृक्षांना विचारतात, गगनांना विचारतात, नद्यांना विचारतात, सर्वांना आपल्या विचार चालले. मग विचारलं कसा होता बाई तुझा कृष्ण? त्या सांगताय, माता शोभे पिंपळ पान, रंग मेघ वर्ण जान, त्यासी म्हणती श्री भगवान, योगी ध्यान विश्रांती. असा माझा कृष्ण आहे. दिसला का तुम्हाला, भेटला का, पाहिला का, काही कोणी सांगत नव्हतं. तेवढ्यामध्ये आता त्या गोपिका आर्त स्वरानं भगवान कृष्णाची आराधना करतात. त्या म्हणू लागल्या, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे कान्हया रे, जगदीठी तेरी भेटी एक मेरा, तेरी भेटी एक मेरा, कायमो करीले वनी सावजानी. अरे एकदा तरी आम्हाला भेट दे कृष्णा. आणि मग त्या कृष्ण कीर्तनामध्ये दंग झाल्या, गेल्याने घरी तिथेच राहिल्या, निश्चित पडल्या आणि दंग झाल्या कृष्ण कीर्तनामध्ये त्या भगवंताची. आणि त्या ठिकाणी विनंती करू लागल्या परब्रह्म रूप भगवंताला, आणि त्या ठिकाणी त्या आराधना करतायत. त्या म्हणतायत, जयति वेदिका जन्मनागज स्वयत इंदिरा शाश्वत कलितरोषका दिक्षुतावता वैभुतास काव्यजेन्वते शरदुदासये साधुजातसा सरसिदोदर श्रीमुषारुषा सुरकनाथरे
गोपीगीत या ठिकाणी त्या गोपिकांनी आर्तस्वराने परमात्म्याची जी प्रार्थना केली आणि आता भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी उत्कंठित झालेत आणि गोपिकांची ही अवस्था पाहिल्यानंतर भगवंताला दया आली आणि परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले आणि प्रगट झाल्याच्या नंतर आता त्या गोपींना आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये त्या नाचतायत। यमुनेच्या वाळवंटामध्ये कृष्णाने सांगितल्याप्रमाणे एकमेकीचे हात धरले, एक एक कृष्ण एक एक गोपिका आणि त्या ठिकाणी रासक्रीडा नावाचा आणि खेळ त्या ठिकाणी आपला सुरू झालेला आहे। सर्व मंडळाला ठार उभे आहे। गोपिकांच्या मध्ये एकेकीच्या आड भगवान परमात्मा त्या ठिकाणी उभा आहे आणि तो सुंदर अशा प्रकारे शरद ऋतूला अत्यंत आनंददायी अशा प्रकारचा भाव आणि त्या ठिकाणी आपल्या त्या करतात आणि त्या खेळाचं नाव आहे रासक्रीडा। आता हे सर्व जे आहे हे प्रकरण हे आसपासला डोलायचं आणि म्हणायचं हरी बाई वृंदावनी रासक्रीडा सूर्यांचा वध केला, नंदाशी मस्तक केली, ओमासुराचा आणि देखील या ठिकाणी आपला वध केला। त्यानंतर अक्रूराचं गोकुळामध्ये आगमन झालं, भगवान कृष्णाची भेट झाली। अक्रूराचं परम भाग्य होतं आणि कंसाचा निरोप घेऊन अक्रूर गेला। धनुर्यागाच्या दृष्टीने कंसाला या ठिकाणी आणावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता। अक्रूराला चिंता होती, पण भगवान कृष्ण परमात्म्याने आपला चक्रमुद्रांकित हात दाखवला आणि सांगितलं तुम्ही त्या कामाकरता आले, चिंता करण्याचं काही कारण नाही। अशा प्रकारे आपलं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी रामकृष्णादिकांना गोकुळामध्ये नेण्याचा आणि नंदादिकांना आणि दिला आणि मग नंदाने त्या ठिकाणी तयारी दर्शवली। आता ही गोष्ट, ही बातमी गोपिकांच्या कानावर गेली। लक्षात घ्या, इथलं महत्वाचा महत्व आहे। गोपिकांच्या कानावर ही बातमी गेली की या नंदराजाच्या दारामध्ये हा सुंदर अशा प्रकारचा रथ कोणाचा दिसतोय, कुतूहल असतं ते।
स्त्रियांच्या स्वभावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे कार गाड्या कमी होत्या. एखाद्याच्या घरी गाडी यायची अशी, कोणाची आली तर ती पाहण्याकरता गावातल्या लोकांची कोणाची गाडी आहे, कोणाचं काय याचं लक्षात कुतूहल असतं ते. म्हणून त्या ठिकाणी त्या गोपिका एका गोपिकाला बातमी कळली तर दुसऱ्याला सांगते म्हणजे का काही नंदनाच्या दारामध्ये हा रथ कोणाचा आहे, कशा करता आला. त्या म्हणजे पा आता आपल्याला काय माहिती, मग आपण काय यशोदेचा जो प्रेम संबंध आहे ना त्याला तिलाच विचारू. मग त्या सर्व गवळणी आल्या. सुंदर चिंतन आहे तसंही अर्धा अर्धा कोण कोण तास चालणार हे चिंतन आहे. गवळण म्हणाली गवळणीला कोठे गे सांबळा, गोड चिंतन आहे. आता तुम्ही ध्यान करा ही मालिका घ्या का आणि पाठ करा सर्व. गवळण म्हणाली गवळणीला मोठे गे सांबळा, कारक शृंगारीला सांगे वो मजला, अक्रूर उभासे पाहिले साजनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. हा रथ कोणाचा आहे, कशा करता आला. बोले नंदाची पटराणी, सद्गरीत होमनी मथुरेशी चक्रपाणी, रातोगे साजनी. तेवढं ऐकलं फक्त, एवढं वाक्य ऐकलं की चक्रपाणी मथुरेला जातो. बस. आता ज्याचं प्रेम असतं त्या प्रेम असणाराचं हृदय कसं असतं हे लक्षात घ्या. ऐकता बरोबर मथुरेशी चक्रपाणी जातो वेश विव्हाळ. दुःख झालं. आणि आता त्या गोपिका त्या अक्रूराकडे पाहतायत आणि त्या अक्रूराशी बोलतात, अक्रूरा चांडाळा तुझ कोणी धाडीला, का घात करू आलाशी वदसी सकळा. हे अक्रूरा, ही चांडाळा तुला कोणी पाठवलंय, आमचा घात करण्याकरता आला का तू. तुझं नाव काय आहे, अक्रूर, आणि करणी काय आहे, क्रूर. अक्रूर नाम तुझे कैसी न करणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. भगवान कृष्ण परमात्मा विचार करत आता काय करायचं. आता भगवान कृष्ण परमात्म्याने विचार केला इथे जर जास्त वेळ आपण थांबलो तर अडचण येईल. म्हणून भगवान परमात्मा रथावर चढले. रथावर चढताबरोबर काय झालं ऐका. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी. एक मुलगा असावा, माहे करून जावा. आणि त्यावेळेला ज्या वेळेला ती तिरडी उठवली जाते आणि त्यावेळेला तिची काय वेदना होतात ना, काय काळज करते ती, आकांत होतो तिच्या जीवाचा. त्याप्रमाणे हा भगवान परमात्मा जात असताना आणि त्या ठिकाणी त्या गोपिकांची अवस्था झाली. रथी चढली वनमाळी आकांत गोकुळी, भूमी पडल्या वज्रबाळी कोण त्या सांभाळी. धडकन खाली पडल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नयनीच्या उदकाने भिजली धरणी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. आता भगवान कृष्ण अक्रूराला बोलतोय, प्रेम बोले अक्रूरासी वेगे हाती रथासी, या गोपिकांच्या शोकासी न पहावे मजसी. पण भगवान कृष्णाने जाता जाता गोपिकांना सांगितलं, गोपिकांना शोक करू नका, मला गेलं पाहिजे, माझं कार्य आहे आणि ते कार्य झाल्यानंतर तुम्हाला भेटण्याकरता मी येईन. बस एवढ्या विश्वासावर गोपी थबकल्या आणि एका जनार्दनी रथ गेला निघोनी, या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. रथ आपला निघून गेला. गोपी तटस्थ राहिल्या, माघारी गेल्या नाही.
तिथेच राहिल्या, अन्न पाणी सोडलं, इकडे आपला एका अशा प्रकारे आता अक्रूर आपलं ज्या वेळेला माध्यान्ह कर्म करतो आणि त्यावेळेला अक्रूरला देखील आणि भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवलं. त्यानंतर कृष्णाचं आता मथुरेला गमन झालं आणि गमन झाल्याच्या नंतर मथुरातल्या लोकांना देखील कृष्णाच्या दर्शनाची उत्सुकता वाटली. त्यानंतर जाताना वाटेनं रजकाचा वध केला, सुदामा मायाला वर दिला, कुब्जेवर अनुग्रह केला आणि मग याग धनुष्याचा भंग करून गोव्याला पीड हत्तीचा वध केला, चानुराधिक मल्लाचा वध करून आता भगवान परमात्म्यानं एकच विचार केला की आता फक्त आपण आतापर्यंत स्थिर राहिलो, पण हा दुष्ट जो आहे तो जर आपल्याला त्रास देतो तर याचा नाश केला पाहिजे. आणि याप्रमाणे कंसा आता फक्त कंसाचा नाश होणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी वाटलं आणि म्हणून चानुराधिक प्रचंड मल्ल मरण पावले, चोहोकडे पळून गेले आणि त्यावेळेला कंसाचं भाषण ऐकलं. कृष्णाला संताप आला, कंसाच्या उंच सिंहासनावर उडी मारली आणि तलवार फिरवू लागला. परंतु गरुड ज्याप्रमाणे अचानक सर्पावर झडप घालतो त्याप्रमाणे कृष्णाने त्याला एकदम धरलं, त्याची शेंडी धरली आणि त्याला सिंहासनावरून खाली पाडलं आणि त्याच्यावर उडी मारून त्याला यमसदनाला पाठवलं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. गुरुच्या जवळ जाऊन अध्ययन केलं आणि अध्ययन केल्याच्या नंतर गुरु दक्षिणा देव म्हणजेच आणि त्या ठिकाणी त्यांचे मृत पुत्र जे होते ते त्या ठिकाणी आणून दिले. मग भगवान कृष्णाचा गोकुळवासी जनांना संदेश आहे आणि भगवंताला आठवण झाली की आपण त्या गोपिकांना आणि वचन दिलेलं होतं आपल्याला जाता येणार नाही, म्हणून त्यांचं दुःख हरण करण्याकरता आणि त्यांना माझा विसर पडण्याकरता त्याला ब्रह्मज्ञान सांगण्याकरता आपण आता पात्र असलेला उद्धव याला पाठवलं पाहिजे. म्हणून उद्धव त्या ठिकाणी आला. उद्धवाचा व्रत आल्याच्या नंतर गोपिकांच्या मनामध्ये पुन्हा शंका आली की त्यावेळेला हा बाबा आला आमच्या कृष्णाला घेऊन गेला, आता आला कशा करता. पण शेवटी जेव्हा कळलं की हा अक्रूर नसून उद्धव आहे आणि हा काही नेण्याकरता आलेला नसून भगवान कृष्णाने पाठवलेला आहे, आनंद वाटला. आता कृष्णाकडनं आलेला म्हटल्याच्या नंतर आणि उद्धव आलेला म्हटल्याच्या नंतर गोपिकांच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण झाला. सर्व गोपिकांना आनंद झाला आणि त्या गोपिका त्या उद्धवाच्या जवळ आल्या. उद्धवाला कृष्णाचा क्षेमकुशल विचारू लागल्या आणि त्यावेळेला उद्धव सांगायला लागला, गोपिकांनो त्या कृष्णाने मला पाठवलेला आहे. अगं काय तुम्ही कृष्ण कृष्ण करताय, मी कृष्णाचा निरोप घेऊनच आलोय. मला तुम्ही असं फिरून रामकृष्ण म्हणाल. कोणी तिसऱ्याला त्याने म्हटलं रामकृष्ण म्हणायचं आहे, पण तो असा म्हणायचा की असं म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. कारण असं करणारा या काळात जास्त फायदा आहे, सरळ सांगणारा फायदा नाही. बरं लोकांना विश्वास त्याच्यावर बसतो म्हणजे रामकृष्ण हरी हा मंत्र तुमचा फलरूप नाही झाला ताई असं एखादा सांगतो. महाराज मी तर रामकृष्ण हरी म्हणते नाही, चुकलं तुमचं, तसं नाही करायचं, असं करायचं. पाच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण. मग पाहतो मी त्याच्या मागे महाराजांना बरोबर सांगलं. म्हणजे हा समाज जो आहे ना अत्यंत विचित्र झालाय. ध्यानात ठेवा, तुम्ही हे काही तो नका, आपण जुने माणसं आहे, जुनाड आहे आपलं होलसेल दुकान आहे, एका जनार्दनी मांडलेले दुकान आणि देतो मोले विना सर्व वस्तू. या सर्व वस्तू मध्ये सर्व झालं. सर्व वस्तू आपल्या दुकानात आहे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे काही पाहिजे ते भेटेल तुम्हाला, जे जसे पाहिजे ते आहे रे. मुक्ती मुक्ती पुताची साथी आणि कोणी न तयाकडे पाहिजे. आता जेवढं तुमच्याशी बोलाल तेवढं कमी पडेल. 5 वाजून 10 मिनिटांमध्ये होऊन गेले.